नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 8 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 12 पैकी 7 जागा. बुलडाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा इथं देशातलं सर्वात मोठं बियाणं केंद्र उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. अरुणाचल प्रदेशात आहे तेच सरकार कायम ठेवण्याची काँग्रेसनं केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि राज्यात सिंचन योजनांसाठी समान पाणीपट्टी ठेवली तर दुष्काळग्रस्तांना पाणीपट्टी भरण्यात अडचण येणार नाही, शरद पवार यांची सूचना. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. 8 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 12 जागांपैकी 7 जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार अमित घोडा यांनी काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांचा पराभव करत शिवसेनेची जागा कायम राखली. तर उत्तर प्रदेशात 3 जागी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी समाजवादी पक्षाला हादरा बसला. समाजवादी पक्षाकडून मुझफ्फरनगरची जागा भाजपानं तर देवबंदची जागा काँग्रेसनं मिळवली. केवळ बीकापूरची जागा समाजवादी पक्षाला टिकवता आली. मध्य प्रदेशात मैहार तर कर्नाटकमध्ये हेब्बल, देवदुर्ग या 2 ठिकाणी भाजपाचे उमेदवार विजयी झाले. कर्नाटकमधल्या बीदरच्या जागेवर काँग्रेस उमेदवार विजयी झाला. तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समितीनं नारायणखेड विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला. त्रिपुरामध्ये सत्ताधारी माकपानं अमरपूर मतदारसंघात भाजपाच्या आमदाराचा पराभव केला. रालोआमधला घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाचा उमेदवार पंजाबमध्ये खदूर साहिब विधानसभा मतदारसंघात विजयी झाला. रालोआचा सहकारी असलेल्या राष्ट्रीय लोकसमता पक्षाच्या उमेदवारानं बिहारमधली हरलखी मतदारसंघाची जागा कायम राखली. रालोआ उमेदवारांच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. देशभरातल्या जनतेनं विकासाच्या राजकारणाला पुन्हा एकदा दिलेला हा कौल असल्याचं सांगत त्यांनी ट्विटरवरून जनतेचे आभार मानले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा इथं देशातलं सर्वात मोठं बियाणं केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत सुरू असलेल्या मेक इन इंडिया सप्ताहाच्या 4थ्या दिवशी काल अमेरिकेतल्या 30 नामवंत कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. मोन्सांटो या कंपनीकडून हे बियाणं केंद्र उभारलं जाणार आहे. राज्यातल्या फलोत्पादनाला चालना देण्यासाठी आणि फळांवर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू करण्याबाबत राज्याचा कृषी विभाग आणि पेप्सिको कंपनी यांच्यात यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार राज्यातल्या संत्र, मोसंबी या फळांवर प्रक्रिया करून त्यांचा रस बनवण्याचा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. याचा फायदा विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना होणार आहे. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि अमेरिकेचे भारतातले राजदूत टॉम वायडा हे उपस्थित होते. मेक इन इंडिया सप्ताहाच्या निमित्तानं MTDC अर्थात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं आयोजित एलिफंटा महोत्सवाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं काल उद्घाटन झालं. भारताला कलेचा मोठा वारसा लाभला आहे. या कलेचं जतन आणि संवर्धन व्हावं या हेतूनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी स्वच्छ भारत अभियान सेलच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. स्वच्छता विषयक पुस्तकांचंही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. उद्योगमंत्री सुभाष देसाई, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पर्यटन राज्यमंत्री प्राध्यापक राम शिंदे, आमदार जयकुमार रावल, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, MTDCचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंडित विश्वमोहन भट यांचं वीणावादन, कैलास खेर यांचं सुफी गायन आणि अशोक हांडे यांच्या मराठी बाणा या कार्यक्रमांनी उपस्थितांना यावेळी मंत्रमुग्ध केलं. अरुणाचल प्रदेशात जैसे थे स्थिती ठेवावी आणि नव्या सरकारची स्थापना करण्याची परवानगी देऊ नये अशी काँग्रेसची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. न्यायमूर्ती JS कहार यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींच्या पीठानं हा निर्णय दिला. अरुणाचल प्रदेशात राज्यपाल JP राजखोवा यांना नव्या सरकारच्या स्थापनेपासून रोखावं ही मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या याचिकेवर अंतरिम आदेश जारी करायलाही सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. काँग्रेस नेत्यांकडून सर्वोच्च न्यायालयात झालेल्या मागणीनंतर कायदे मंडळासारख्या घटनात्मक संस्थेच्या निर्णयामध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही असा युक्तिवाद अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी केला. जैन समाजातील सर्व तीर्थकरांसह भगवान ऋषभदेव यांचं कार्य मोलाचं आणि सर्व स्तरावरील शासकांना मार्गदर्शक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यातील मांगी तुंगी इथं 108 फूट उंच भगवान ऋषभदेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि महामस्तकाभिषेक सोहळ्यात ते काल बोलत होते. भगवान ऋषभदेव हे धन्वंतरी, शासक, साहित्य,
कला अशा सर्व क्षेत्रांसाठी आदर्श आहेत. प्रजेचं पालन पोषण कशा प्रकारे करावं याचा आदर्श त्यांनी प्रस्थापित केला असं फडणवीस म्हणाले. या कार्यक्रमाला महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार सुभाष भामरे हे उपस्थित होते. मांगी तुंगीचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास व्हावा अशी अपेक्षा खासदार भामरे यांनी यावेळी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी भयाळे येथील हुतात्मा जवान शंकर शिंदे यांना यावेळी आदरांजली वाहिली. सिंचन योजनांसाठी राज्यात पाणीपट्टीचं समान धोरण ठेवलं तर दुष्काळी भागातल्या लोकांना पाणीपट्टी भरण्यात अडचण येणार नाही असं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं. सांगली जिल्ह्यात अंजनी इथं माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, विश्वजित कदम उपस्थित होते. कायम दुष्काळी भागातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू यासारख्या योजनांना एकरी 7,000 रुपये पाणीपट्टी लावली जाते. इतर ठिकाणी मात्र ती 1,500च्या दरम्यान आहे. समान पाणीपट्टीचं धोरण सरकारनं निश्चित करावं असंही पवार यावेळी म्हणाले. नागपूर मेट्रोचा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असून आगामी अर्थसंकल्पात केंद्र आणि राज्य सरकारकडे 1,000 कोटी रुपयांची मागणी केली असल्याची माहिती नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. नागपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पहिल्या स्थापना दिनानिमित्त उद्या मेट्रोचे जनक डॉक्टर ई श्रीधरन नागपुरात येणार असून यावेळी मेट्रोची निर्मिती करणारे आणि त्याचा वापर करणारे अशांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं असल्याचंही दीक्षित यांनी सांगितलं. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर कमी पाण्यातही शेती करता येते आणि त्यातून भरघोस उत्पन्न घेता येतं. वाशिम जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं हे सिद्ध करून दाखवलंय. वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 वर्षांपासून पाऊस कमी पडत आहे. त्यामुळे पाण्याची पातळी फार खोलवर गेली आहे. अशा परिस्थितीतून मार्ग काढत वाळखेड इथले शेतकरी संतोष आवताडे यांनी भेंडी पिकाची चांगली शेती केली आहे. दुष्काळ परिस्थिती, पाण्याचा मोठा प्रश्न आहे आणि या कमी पावसामध्ये काय करायचं तर मी या ठिकाणी भेंडी पीक निवडलं आणि कमी पावसामध्ये कसं होईल, कमी पाण्यामध्ये कसं नियोजन करता येईल तर मी या ठिकाणी याला मल्चिंग पेपर करून ड्रिपचा वापर केलेला आहे. त्यांनी आपल्या 1 एकर शेतीत केवळ 7,000 लिटर पाण्यात भेंडीचं पीक घेतलं आहे. एका तोडीत 50 ते 60 किलो भेंडी निघत असून त्यातून त्यांना आतापर्यंत सुमारे 50,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. रोज एक 50 ते 60 किलो भेंडी निघत आहे आणि जवळच मार्केट आहे रिसोर्ट, त्या ठिकाणी मी विक्री करते. एक साधारण म्हणजे रोजचे माझे 2,000 ते 2,200 रुपये मला मिळत आहे यापासून आणि आतापर्यंत 50 ते 55,000 रुपये मिळालेले आहेत आणि अपेक्षित माझं जे उत्पन्न आहे साधारण 3 ते 4 महिन्यापर्यंत चालेल आणि मला 3 ते 3.5 लाख रुपये या ठिकाणी एका एकरामध्ये मिळतील अशी आशा आहे. आवताडे यांनी परिस्थितीत खचून न जाता कमी पाण्यातही केलेला हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरू शकेल. महिना 5,000 रुपये मानधन मिळावं तसंच लोककलावंत पेन्शन योजना लागू व्हावी या आणि इतर मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातल्या लोककलावंतांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. प्रसिद्ध लोककलावंत विष्णू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात पारंपरिक लोककला सादर करणारे शेकडो कलावंत सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कलावंतांनी आपल्या मागण्या शासन दरबारी मांडल्या. वाघ्या मुरळी, पोतराज, वासुदेव आदी पारंपरिक लोककलेचं प्रदर्शनही मोर्चेकऱ्यांनी यावेळी केलं. गेल्या 1.5 महिन्यात म्हणजे जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात 124 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्य सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयात दिली. यापैकी 20 आत्महत्या उस्मानाबाद याच जिल्ह्यातल्या असल्याचंही राज्य सरकारनं न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठाला सांगितलं. ही आकडेवारी भयावह असल्याचं सांगून या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारनं काय उपाययोजना केल्या ते जाणून घेऊ इच्छितो अशी विचारणा न्यायमूर्ती पाटील यांनी केली. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी युद्धपातळीवर पावलं उचलावीत असं आवाहन करणाऱ्या याचिकेवर काल झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं ही विचारणा केली. सरकारनं चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे का असंही प्रसारमाध्यमात आलेल्या वृत्ताचा हवाला देत न्यायालयानं विचारलं. आणि आता पाहूया हवामान वृत्त. कोकणच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या 24 तासात दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच राज्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे.
आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. 8 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 12 पैकी 7 जागा. बुलडाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा इथं देशातलं सर्वात मोठं बियाणं केंद्र उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. अरुणाचल प्रदेशात आहे तेच सरकार कायम ठेवण्याची काँग्रेसनं केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि राज्यात सिंचन योजनांसाठी समान पाणीपट्टी ठेवली तर दुष्काळग्रस्तांना पाणीपट्टी भरण्यात अडचण येणार नाही, शरद पवार यांची सूचना. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.